हिंदुस्थान हा हिंदूंचा देश आहे हे समजावून घेण्यास अंतःकरणाची गरज आहे, श्रद्धेची गरज आहे, जिवंत आत्मविश्वासाची गरज आहे. पण हा आत्मविश्वास या देशातल्या हिंदूंच्या मनात असायला हवा ना. त्या आत्मविश्वासाचा अभाव असल्यानं हिंदुस्थानात हिंदूंची मनमर्जी चालत नाही. तर या देशात अल्पसंख्याक समाजाचे फतवे चालतात. 2047ला त्यांना गजवाए हिंद करून या देशात शरिया लागू करायचं आणि हे मी सांगत नाहीये, तर त्यांचे अनेक धर्मगुरू उघडपणे बोलत असतात. त्या फतव्यांचे व्हिडिओज व्हायरल होतात. जगातले एक सार्वभौम प्रजासत्ताक, एक लोकशाही राष्ट्र म्हणून ज्या भारताची ओळख आहे, त्या देशात जेव्हा निवडणुका असतात तेव्हा त्या विकासाच्या मुद्द्यावर लढवल्या न जाता धार्मिक ध्रुवीकरणाचा आधार घेत लढवल्या जातात. अल्पसंख्य म्हणत म्हणत एक गट्टा वोट बँक तयार होते, जी या देशाचे तुकडे करायला आसुसलेल्या तुकडे तुकडे विचारधारांच्या मागे उभी राहते. मी आता या व्हिडिओच्या सुरुवातीला जी वाक्य उच्चारलीत ना, हिंदुस्थान हा हिंदूंचा देश आहे, हे समजावून घेण्यास अंतःकरणाची गरज आहे वगैरे, श्रद्धेची गरज आहे, जिवंत आत्मविश्वासाची गरज आहे, ही वाक्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवारांच्या एका लेखातली आहेत. 1932 साली लिहिलेल्या लेखातला द्रष्टा विचार जो आजही तेवढाच ताजा आहे. परिस्थिती बदललेली नाहीये. डॉक्टर हेडगेवार पुढे म्हणतात त्या लेखात, हिंदुस्थान हा हिंदूंचा आहे हे एखाद्यास न पटले तरी एवढ्यानं त्याच्या सत्यतेत बाधा येते असे नाही. या सिद्धांतावरची आमची श्रद्धा अढळ आहे. प्रत्यक्ष परमेश्वर जरी येऊन हा देश हिंदूंचा नाही असं सांगू लागला तरी त्या सिद्धांतावरील आमची श्रद्धा मुळीच डगमगणार नाही. आज आपण लोकशाहीचा उत्सव साजरा करतो. देशात लोकसभा निवडणुकांचे विविध टप्पे सुरू आहेत. त्यातला तिसरा टप्पा आज सुरू आहे. महाराष्ट्रातही या तिसऱ्या टप्प्यातलं 11 जागांसाठीचं मतदान होत आहे. यात पुणे जिल्ह्यातल्या 4 जागांसाठी मतदान होणार आहे. किंबहुना ते सुरू आहे. आता गंमत बघा. मगाशी मी हिंदूंचा हिंदुस्थान आणि तिथली शोषिक लोकशाही याबाबत बोलत होतो. पण ही लोकशाही फक्त तुम्हा आम्हा हिंदूंसाठीच आहे बरं का. तुम्ही आम्ही सो कॉल्ड पांढरपेशांनी काय करायचं, तर राजकीय पक्षांचे जाहीरनामे गोळा करायचे, ते वाचायचे, अभ्यासायचे, कोणी काय काय आश्वासनं दिली आहेत, मागच्या आश्वासनांचं काय झालं ते पाहायचं आणि मग अगदी घरातल्यांशी, शेजाऱ्यांशी, मित्रपरिवारांशी तुटेपर्यंत वादविवाद चर्चा करून आपल्या सदसद विवेकबुद्धीला स्मरत मतदान करायचं. पण या उलट तिकडे जो सो कॉल्ड तथाकथित अल्पसंख्य समाज आहे, त्या समाजानं मात्र उघडपणे फतवे काढायचे. लांब नका जाऊ, तिकडे उत्तरेत तर सगळंच भयानक आहे. बिहारमध्येही असंच रांगा लावून हिरवं मतदान झालंय. पण आपल्या पुणे जिल्ह्यात मुल्ले मौलवी जर फतवे काढून त्यांच्या लोकांना सांगणार असतील तर काय सांगतायत ते तुम्हीच ऐका नीट. कुल जमाती तंजीम ने ये फैसला किया है कि पूना शहर और जवार और अतलाफ के 4 कैंडिडेट्स की हिमायत की जाए, जिसमें पूना शहर से जनाब रविंद्र धंगेकर, जिनकी निशानी हाथ का पंजा है, उनकी हम हिमायत करते हैं। इसी तरीके से शिरूर कॉन्स्टिट्यूंसी से जनाब अमोल कोहले साहब को की हम हिमायत करते हैं, जिनका सिंबल तुतारी है। इसी तरीके से बारामती कॉन्स्टिट्यूंसी से हम मोहतरमा सुप्रिया सुले की हिमायत करते हैं, जिनका सिंबल तुतारी है। और इसी तरीके से मावल कॉन्स्टिट्यूंसी से मोहतरम जनाब संजोग वागिरे की हिमायत करते हैं, जिनका सिंबल मशाल है। इन तमाम चारों कैंडिडेट्स की हम हिमायत करते हैं और तमाम भाइयों से अपील करते हैं कि इन चारों उम्मीदवारों की ऐकलत, एखादा कार्यसम्राट, खासदार, आमदार, कार्यकर्ता निवडणूक लढवतो तर त्यालाच मतदान करा, कारण हा समाजाचं भलं करणारा दिसतो. हे ठोकताळे आता जुने झाले. असं कुणी सांगितलं, कुठल्या धर्मगुरूंनी सांगितलं, एखाद्या बुवाबाबांनी सांगितलं तर ते आपण समजू शकतो. पण ते सगळं जुनं झालं, ते सगळं मागे पडले. हिंदुत्ववादी विचारांच्या महायुतीला पर्यायानं भारतीय जनता पक्षाला विरोध करून त्यांचा पराभव करायला जे उभे ठाकलेत त्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांनाच मतदान करा. काय म्हणतात हे लोक, हम इनकी हिमायत करते है, शिफारस, किंवा आम्ही जवळपास सांगतोय की यांनाच मतदान करा. पुणे शहरातून जनाब रविंद्र धंगेकर की हिमायत, शिरूर में जनाब अमोल कोल्हे साहब की हिमायत, बारामती से बहन सुप्रिया और मावळ से जनाब संजोग वागिरे साहब की हिमायत. साला काय इज्तेमा भरवलाय की पीर बाबाचा उरूस आहे? कोण आहेत हे जमाती तंजीमवाले? कोण आहेत हे फतवे काढणारे? लोकशाहीचा असा गळा घोटण्याचा यांना हा अधिकार कोणी दिला?
जनाब उदय ठाकरे साहब ने, उदय ठाकरे ना, उद्धव ठाकरे बोलत नाही ते, उदय ठाकरे साहब जनाब, त्यांनी दिला की जनाबे आली बारामतीकर काकांनी दिला की त्या येड्या शेपटाच्या दिल्लीवाल्यानं. इनहेरंट टॅक्स असो की वेल्थ रिडिस्ट्रीब्युशन, हिंदूंच्याकडून काढून अल्पसंख्याकांना द्यायचं, हेच एकमेव धोरण यांचं आहे. कर्नाटकमध्ये तर ओबीसींच्या आरक्षणातही मुसलमानांना घुसवलं आहे. एवढं लांगुलचालन करून जर या देशातल्या 23% समाजाचं एक गट्टा मतदान या भुरट्यांनी आपल्या बाजूला वळवलं, तर मोदीजींनी जी भीती व्यक्त केली आहे ती सत्यात उतरायला वेळ लागणार नाही बरं का. तुमच्या आया बहिणींच्या गळ्यातल्या मंगळसूत्रांनाही हात घातला जाईल. मित्रांनो, मान्य की हा आपला देश लोकशाही तत्वांवरच चालतो आणि यापुढेही तो तसाच चालावा यासाठी प्रत्येक हिंदू कटिबद्ध असेल. पण जर का हे लोक एक गट्टा मतदान करून निकाल फिरवण्याची स्वप्न बघत असतील, तर त्याला उत्तर देण्यासाठी हिंदूंनी अजिबात उदासीन न राहता तेवढ्याच जोमानं 100% मतदानाला उतरून या देशातली लोकशाही अबाधित राखण्यासाठी आपला हातभार लावायला हवा. होय, मी जे बोललोय ते पुन्हा ऐका. लोकशाही आपल्याला वाचवायची, कारण संविधान खतरे में किंवा लोकशाही वाचवा असा गळा काढणारेच खरे लोकशाहीचे मारेकरी आहेत, हे लक्षात घ्या. एक भारतीय म्हणून ही लोकशाही वाचवण्याआधी एक हिंदू म्हणून मतदानाला बाहेर पडा, हिंदुस्थान वाचवा. जर नाहीच पडलात बाहेर, तर तुमच्या आमच्या पुढच्या पिढीचं भवितव्य अशा फतव्यांमधून लिहिलं जाईल, हे लक्षात ठेवा. साधं उदाहरण देतो. दगडी भिंत स्वतःहून कोणावरही आक्रमण करत नाही, ती एका जागेवर असते. पण एखादा मूर्ख मनुष्य जर आताताईपणानं त्या भिंतीशी टक्कर घेईल, तर त्याला तितक्याच जोराचा प्रत्याघात मिळेल. अशा तऱ्हेची भिंतीसारखी मजबूत, अचल, कणखर आणि अभेद्य हिंदुत्व निष्ठा आपल्याला आपल्या आत निर्माण करावी लागणार आहे. हमसे जो टकराएगा वो जोर की चोट खाएगा. प्रत्येक हिंदूला अशी दगडी भिंतीसारखी आपली ताकद जोखायची असेल, तर त्याला आधी हिंदू बनून मतदानाला उतरावं लागेल. तेवढं लक्षात ठेवा. आज नाही तर कधीच नाही. मी तुर्तास इथेच थांबतो. तुम्ही मात्र मतदानाला जा. बटन दाबताना सदसद विवेकाला स्मरताना तुम्ही हिंदू आहात हे मात्र विसरू नका. एवढी विनंती करतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.